तर शुभ सकाळ मित्रांनो, सगळ्यांना तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. यूट्यूब चॅनल म्हणजे आपला टाइमपास व्हिडिओ बनवतो फक्त मी, बाकी एवढा विषय नाही. तर आज आहे दिवस दुसरा आमचा. आम्ही आहेत बत्सेरीमध्ये. तर काल आम्ही रात्री पूर्ण प्रवास करून बत्सेरीला आलो. 10-11 तासाचा प्रवास केला आणि बत्सेरीला आलो. तर सकाळी उठून जरा आम्ही चांगला एक्सप्लोअर केला, होली खेळलो आणि दुपारी येऊन परत झोपलो. तर आज दिवस दुसरा आहे आपला. तर आज आपण जाणार आहोत चितकुल आणि रक्षममध्ये. तर तुम्हाला दाखवतो. हॉटेलच्या बाजूला आमच्या होमस्टेच्या बाजूला एक बंजारा कॅम्प आहे आणि बंजारा कॅम्पच्या जस्ट मागे एक नदी आहे. ती आम्हाला सकाळी समजली. आमचे जे होम मालक होते सोनूबाई, त्यांनी सांगितले आम्हाला की मागे रिव्हर आहे, तिथे व्ह्यू वगैरे चांगला आहे, जरा ते जाऊन एक्सप्लोर करा. तर आम्ही आलो तिथे आता. तर भारत तिब्बत सीमेच्या जवळून वाहणारी ही भाजपा नदी, ही नदी हिमनगापासून बनलेली आहे आणि ही नदी सांगला रक्षमपासून हिचा मिलन होतो. हा सतलज नदीमध्ये हिचा मिलन होतो. तर आज आमचा आहे दिवस दुसरा. आम्ही आज बत्सेरीमध्ये आहोत. तर बत्सेरीमधून आता जर नाश्ता करून आम्ही जाणार चितकूर रक्षममध्ये, जर तिकडे फिरणार, मग वापस आपला होमस्टेमध्ये. रायडिंग चालू होणार आहे इथून बत्सेरी ते चितकुल. तुम्हाला दाखवतो आपल्या रोड ट्रिप. सजना तर बत्सेरीमधून 7 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही येऊन पोचलो आहे रक्षम विलेजला. तुम्हाला दाखवतो पुढे रक्षम विलेज कसा आहे. पूलचा रस्ता चालू झाला आहे. हा क्लायमॅक्स बघा, डोंगर कसे. आता आम्ही रेस्ट करायला थांबलो आहोत. तर हे बघा, हा भावेश जाधव. तू कोण रे? सोहम काटे. असं करतात. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. आणि तो ओमकार उतेकर. आता आम्ही एक तर सेल्फी पॉइंट आहे, सेल्फी पॉइंटचे इथं सेल्फी काढण्यासाठी थांबलो आहेत. बघूया समोरचं वातावरण कसं आहे. मी आशा करतो की तुम्हाला आपला ब्लॉग बघण्यामध्ये मजा येत असेल. तर आता 5 किलोमीटर प्रवास करून
7 किलोमीटर प्रवास करून आम्ही जरा रेस्टसाठी थांबलो आहे. तिथे एक सेल्फी पॉईंट आहे. तर सेल्फी पॉईंटमध्ये जरा ओंकार वगैरे सेल्फी घेतोय. तर तुम्हाला दाखवतो जरा, तुम्ही मागचा व्ह्यू एन्जॉय करा जरा. जेवढा भारी नजारा आहे ना, तेवढा इथे येण्याचा रस्ता तर कठीण आहे. आता हा मला क्रॉस करायला लागेल. तर एवढी मोठी लाईन आहे, मोठी पिकंड आहे, तिथं मला हे करायला लागेल. चल जा ना जा बिग शो. पत्ता अनारों का, पत्ता चनारों का, जैसे हवाओं में ऐसे भटकता हूँ, दिन रात दिखता हूँ मैं तेरी राहों में. मेरे गुनाहों में, मेरे सवाबों में शामिल तू, भूली अठन्नी सी बचपन के कुर्ते में से मिल तू. रखूं छुपा के मैं सबसे वो लैला, मांगू ज़बान से रब से वो लैला, कब से मैं तेरा हूँ कब से तू मेरी लैला. तेरी तलब की है तेरी तलब है, तू ही तो सबकी है तू ही तो सब है, कब से मैं तेरा हूँ कब से तू मेरी लैला. ओ मेरी लैला लैला, अब तू है पहला, कब से मैं तेरा हूँ कब से तू मेरी लैला. ओ मेरी लैला लैला, अब तू है पहला, कब से मैं तेरा हूँ कब से तू मेरी लैला. मांगी थी दुआएं जो उनका ही असर है, हम साथ है नया दिखावा है, ना रहा दुनिया में जज्बात है. तर फायनली आपण आपल्या पहिल्या डेस्टिनेशनवर आलेलो आहे. इंडियाचा लास्टचं गाव ज्याला बोलले जाते. तर हा गाव हिमाचल राज्याच्या किन्नौर जिल्ह्यामध्ये बसलेला एक सुंदर असा छोटासा आणि एकदम सुंदर पर्वत रांगाने घेतलेला आहे. आणि त्याच्यावरती जे व्हाईट बर्फ जी पडली ना, त्याच्यामुळे त्याची सुंदरता अजून वाढली गेलेली आहे. आणि इथे ऑक्सिजनची थोडी कमतरता असल्यामुळे ना थोडा इथे दम लागतो असं बोलता येईल असं. तर मी आता अशा ठिकाणी बसलेलो आहे. ती जागा म्हणजे इंडियाचा लाजच्या गावाचा लाजचा ढाबा. याला बोलतात इंडियाज लास्ट ढाबा. तर वरती जरा ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळे ना बॉडी लवकर डायड्रेट होते आपली. त्याच्यामुळे वेळोवेळी थोडा पाणी पित राहा. आम्ही आता दिदीकडे आलो, त्यांच्याकडनं गरम पाणी घेतलं प्यायला. तर इथे इंडियन तिब्बत बोर्ड पोलीस फोर्स इथे. तर खाली त्यांचा कॅम्प पण आहे, पण तो कॅम्प आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की तो वर्षित आहे खाली फुकट. तर आम्ही चितकुलच्या पुढे आलो जरा. तर चितकुलच्या पुढे इथून आता तशी पोलीस कॅम्प आहे. त्याच्या पलीकडे 40 किलोमीटर पुढे तिब्बत बॉर्डर आहे. तर तिकडे जाणं अलाउड नाही आहे.
कर पीते